घ्यायची आहे. तर बॅकमध्ये आपण कसं ड्राफ्टिंग घेतलं, डीप गळा घेतलेला आहे. त्यानंतर या पद्धतीने पाठीमागचं जे बेल्ट आहे तो आपण 2 इंचांचा ठेवणार आहोत, म्हणून आपण इथे 2 इंच दाखवलं. त्यानंतर पफ बाही घेणार आहोत, छोटा पफ असेल आणि त्याच्या पुढे जो साडीतला काठ असतो तो इथे आपण घेणार आहोत. त्याच्यावरती जी उंची राहणार आहे ती आपण पफ घेणार आहोत. तर या पद्धतीने तशी डायग्राम केली. बॅक साईडला आपल्याला नॉट्स घ्यायची आहे म्हणून नॉट्स दाखवली. त्यानंतर इथे फ्रंट साईडची डायग्राम घेतली. फ्रंट साईडला कटोरी घेणार आहोत असं दाखवलं. यामध्ये मी तुम्हाला सगळे ड्राफ्टिंग दाखवणार आहे. 1 टक्स, 4 टक्स, 3 टक्स, प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट, पण फायनल घेणार आहोत आपण कटोरी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एकाच ब्लाऊजमध्ये सगळंच ड्राफ्टिंग बघायला मिळणार आहे. ओके, तर आता याच्यानंतर आपण इथे फ्रंटची डायग्राम सुद्धा काढून घेतली. इथे कटोरीचा शेप देऊन घेतला. त्याचबरोबर इकडे हा कर्व शेप म्हणजे क्रॉसपट्टी दाखवून घेतली. आपण फ्रंटला ओपन ठेवणार आहोत. कटोरी ब्लाऊज फ्रंटलाच ओपन असतो. प्रिन्सेस कट करणार असाल तर तुम्ही इथे बॅकला सुद्धा ओपन घेऊ शकता. जिथे ओपन घेणार आहात तिथे शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. तर यामध्ये आता याच्यानुसार आपल्याला आता डीप नेक आहे त्यामुळे इथे शोल्डर मायनस करावं लागेल. तर हा गळा किती डीप आहे त्याच्यानुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचं असतं. याच्यासाठी आपल्याला रेडी शोल्डर चार्ट कसा बघायचा असतो, त्यासाठी 3 मेजरमेंट आपल्याला लागतात. ती म्हणजे रेडी शोल्डर किती आहे आपलं 2.5. त्यानंतर नेक डीप किती आहे. आता नेक डीप कसा काढला जातो पाठीमागचा, तर टोटल उंची बॅक साईडची टोटल उंची किती आहे 12 किंवा 12.5 आपण इथे घेऊ शकतो. समजा मी इथे 12.5 घेतली उंची बॅकची, तर त्यातून वजा करायचा आहे हा पाठीमागचा बेल्ट किती आहे 2 इंच. तर ते वजा केलं 2 इंच, तर उत्तर किती येणार आहे इथे 10.5. तर हे असणार आहे आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची. डायग्राम ड्राफ्ट करूया. तुला इकडे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर इकडे बॅक साईड वरच्या बाजूला पण एक अशी लाईन ड्रॉ करून घेऊया. आता यावरती आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. जे पण तुमचं शोल्डर असणार आहे त्याच्या अर्ध आपल्याला इथे मार्किंग घ्यायचं आहे. हे 13च्या अर्धी किती येणार 6.5. तर या पद्धतीने इथून मी 6.5 वरती मार्क केलं. 6.5 इथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे, तेही कंपल्सरी 1 इंच डाऊन, आणि बंद बाजूकडून 2.5 इंच हे कंपल्सरी. तर इथे मार्क केलं आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. झालेला आहे 1.5. तर या लाईनवरती इथे टेप ठेवला आणि 1.5 जिथे आलं तिथे आपण एक मार्क देऊन घेतला. तर 1.5 मार्क केलं आणि तिथून पाठीमागे आपलं किती राहिलेली आहे ते आपण चेक करायचं आहे. इकडे शोल्डर तर 6.5 मधून 1.5 गेले तर आपल्याला शोल्डर मिळणार आहे 5 इंच, बरोबर. तर मी हे 5 आलं ते 5 आपण इथे चेस्ट लाईन वरती घ्यायचं आहे आणि ही लाईन ड्रॉ करायची. कोण्यातून आपल्याला चेस्ट साईज 32 ते 39.5 पर्यंत चेस्ट साईज असेल आणि आपण बॅक पार्ट बघतोय तर आपल्याला क्रॉस मार्क घ्यायचा आहे 1 इंच. तर इथे मी क्रॉसमध्ये 1 इंच मार्क केलं आणि या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. तर या लाईनचा इथे सेंटर घेतलं आणि चेस्ट लाईन वरती आपल्याला लुझिंग ऍड, आता डीप नेक आहे आणि पाठीमागचा गळा फक्त 2 इंच आहे, तर आपल्याला याच्यामध्ये लुझिंग ऍड करायचं नाहीये, बरोबर. तर आपली चेस्ट साईज आहे 32 प्लस काय करायचं आहे, आपला गळा पाठीमागचा बेल्ट फक्त 2 इंच आहे त्याच्यामुळे 0.5 मायनस करायचा आहे. छाती भागिले 4 केलं किती आले 8, यातून वजा करायचं आहे 0.5. तर उत्तर आलेलं आहे 32 भागिले 4, उत्तर आलं 8, यातून वजा केले 0.5, तर उत्तर आलेलं आहे 7.5. तर या लाईनवरती आपल्याला 7.5 घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. यानंतर टोटल लेंथ मार्क करूया आपण. बॅक पार्ट वरूनच आपण लेंथ घेतो, बरोबर. फ्रंट पार्ट वरूनच लेंथ घेत असतो. फ्रंटची उंची आहे 14, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 15 वरती मार्क करणार आहे आणि इथे असणार आहे आपली टोटल लेंथ. तर वरूनच 15 वरती अजून एक थोडंसं अंतर पुढे जाऊन मी मार्क करते आणि इथे आपण ही लाईन ड्रॉ करायची. आता या लाईन वरती आपल्याला कंबर घेराचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर यामध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथे जेवढं अंतर आहे तेवढंच इकडे घ्यायचं, ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची. तर हे अंतर किती आहे 0.5 इंच आहे, तर इथे 0.5 इंच मार्क केलं आणि ही लाईन स्ट्रेट मध्ये घेतली. यानंतर पाठीमागचा गळा आहे डीप, जो चेस्ट लाईनच्या खाली जातोय, त्याच्यामुळे वरून 0.5 इंच अजून आपल्याला मायनस करायचे आहे. आणि हा गळा आपला फक्त पाठीचा बेल्ट 2 इंच आहे म्हणून काय करायचं आहे 0.75 आपल्याला वरून मायनस करायचं आहे. मग तुमची चेस्ट साईज कोणतीही असो, 32, 34, 36, 38, 46 कितीही साईज असो, जर तुमचा पाठीमागचा बेल्ट फक्त 2 इंच किंवा 2 इंचपेक्षा कमी आहे किंवा बेल्ट नाहीये, तुम्ही फक्त नॉट्स वापरून असं डिझाईन बनवताय, तर त्यावेळेला तुम्हाला वरून 0.75 मायनस करायचे आहेत. हा पॉईंट सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर हे 0.75 आपला आलेला आहे इथे. ओके, इथे समजा मी 2 वर ठेवलं तर बघा 2 वरती हे आलं इथे 0.5 इंच आणि त्याच्या पुढे 0.25 आलं 0.75 टोटल. ओके, तर मी इथे एक मार्क केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. म्हणजे हे वरून 0.75 आहे हे आपलं पूर्ण मायनस होणार आहे.
तरच तुमचा नेक तुम्हाला प्रॉपर इथे फिटिंगला मिळणार आहे. नाहीतर मग गळा उतरण्याची किंवा गळा लूज पडण्याची शक्यता असते किंवा आर्महोल जास्त होण्याची शक्यता असते. तर हे प्रॉपर इथलं मायनस करायचं आहे तुम्हाला. आता इथून हे मायनस केल्यानंतर रेडी शोल्डर तुम्हाला किती हवा आहे, 2.5 इंच. तर त्याच्यामध्ये गोट घेणार असाल तर 5 इंच इकडे आणि या बाजूला अर्धा इंच, असं 1.5 इंच प्लस करायचं. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे ते 3.25 बरोबर. 2.5 इंच जर आपल्याला रेडी शोल्डर हवा असेल तर त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर आपल्याला मिळणार आहे 3.25. तर हे मी 3.25 वर मार्क केलं. या दोन्हींचा सेंटर घ्यायचा. आता गळा पाठीमागचा जेवढा आहे, आता इथे आपल्याला मिळालेला आहे किती, 10.5. तर मी वरून 10.5 वरती मार्क करते. त्यासाठी आपल्याला बॅक साईडची टोटल उंची सुद्धा मिळणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण गळ्याची ड्राफ्टिंग करूया. तर हे आपण आता इथे गळ्याचं ड्राफ्टिंग ठेवूया. आपण याचा फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घेऊ आणि मग थोडंसं खाली 6.5 अजून एक मार्क केलं. वरून 1 इंच कंपल्सरी. त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंच ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. 1 इंच आपलं इथे येईल. तर इकडे आपलं शोल्डर राहिलेला आहे 5.5 इंच. तर हे 5.5 आपण चेस्ट लाईन वरती घ्यायचं आहे आणि ही लाईन ड्रॉ करायची आहे. यानंतर इथे आपल्याला रेडी शोल्डर किती हवा आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं तर आलेला आहे 3.25. तर हे 3.25 इथे येते. ओके, त्यावरती मार्क केलं आणि त्या लाईनचा सेंटर घेतला. ओके, ही आपली फायनल गळा रुंदी आहे या बाजूला उरलेली. यानंतर सेंटर लाईन पासूनच आपल्याला फ्रंटची गळा उंची घ्यायची आहे. फ्रंट गळा आहे 6.5 वर एक मार्क केला. शोल्डर टू एपेक्स आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, 9.5 वरती मार्किंग. आणि टोटल लेंथ आहे 14 इंच फ्रंटची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं, 15 वरती मार्किंग. फ्रंट साईडची लेंथ ही नेहमी रेडी शोल्डर मार्क केलेला आहे किंवा शोल्डर मायनस केल्यानंतर जी तिरकी लाईन आली त्याच्या वरती सेंटर घ्यायचा आहे, जेवढं रेडी शोल्डर तुमचा असणार आहे त्याचा, आणि तिथून खाली तुम्हाला टोटल लेंथ मार्क करायची आहे. तर मी इथे 15 वरती मार्किंग घेतलं आणि ह्या साऱ्या जे डॉट पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यावरती आपल्याला अशा लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. 2.5 ला एक लाईन कमी वरती एक मार्क केलं. ही लाईन आपल्याला स्ट्रेटमध्ये इथे ड्रॉ करायची आहे. तुम्हाला जर खालून गळा रुंदी ब्रॉड आवडत असेल तर तुम्ही या बाजूनी 0.25 बाहेरही जाऊ शकता आणि गळा रुंदी घेऊ शकता. डिपेंड तुमच्यावरती आहे. इथे मी हा गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला. यानंतर एपेक्स लाईन वरती आपल्याला एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करायचं आहे. एपेक्स टू एपेक्स आहे 6.5. 6.5च्या अर्धे आपल्याला मिळणार आहे. टेप दुमडल्यानंतर तुम्हाला 3.25 ओके 3.25 इंच मिळणार आहे. तर मी इथे 3.25 इंचांवरती मार्क केलं. त्याच्या पुढे जेवढं इथे मार्क केलं त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून कंबरघेराच्या लाईनवरती मार्क करायचं आहे. इथे मी 3.25 मार्क केलं तर या कंबरघेराच्या लाईनवरती मी 2.25 इंचांवर मार्क करणार आहे. ओके, ठेवा इथे 2.25 वरती मी इथून इकडे मार्क केलं. त्याच्या पुढे टक्स आता इथे आपल्याला घ्यायचा आहे. इथे तुम्ही समजा प्रिन्सेस कट मार्क करताय तर प्रिन्सेस कट असो, कटोरी असो, फोरटक्स असो, तर फोरटक्सनुसार तुम्ही फोरटक्सचा चार्ट ड्रॉ करायचा आहे. आणि कटोरी घेणार असाल, प्रिन्सेस कट घेणार असाल तर तुम्हाला इथल्या टक्सचा चार्ट आहे तो वेगळा आहे, त्याच्यानुसारच तुम्हाला तो टक्स मार्क करायचा आहे. तर या आता आपण प्रिन्सेस कट बघतोय तर याच्याचनुसार मी तुम्हाला मार्किंग दाखवते. 28 ते 35 मध्ये इथे कमरेवरचा टक्स येणार आहे 2.5 इंचांचा. ओके, आणि आर्महोल वरती टक्स त्याच्या अर्धा येतो 1.25 इंचांचा. ओके, तर याच्यानुसार आपला टक्स कमरेवरचा. आता या चेस्टमध्ये तुम्हाला स्वतःच इथे म्हणजे कस्टमरला बघितल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की इथलं टक्स तुमचा कितीचा असणार आहे. तर आता या चेस्ट साईजमध्ये इथे आपल्याला मिळालेला आहे टक्स तो 2.5 इंचांचा आहे. पण मी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला सांगितलेला आहे की चेस्ट आणि फुल चेस्ट आणि कंबरघेर यांच्यामधला डिफरन्स किती आहे तो बघायचा. तर फुल चेस्ट आहे आपली 32 बरोबर, त्याच्यातून वजा करायचं कंबरघेर आहे 27. तर वजा केलं तर आपल्याला मिळालेलं आहे 5 इंच बरोबर. आता या 5 म्हणजे कुठलं आलं, टोटल 5 इंच जास्त आहे कमरेमध्ये आणि ते फक्त फ्रंट पार्टमध्ये. पण यातलं आपण अर्ध या बाजूला टक्स घेणार आणि अर्धा या बाजूला, म्हणजे 2 इकडे येणार ना छातीचा पार्ट, म्हणून याला भागिले 2 केलं तर टक्स मिळालेला आहे 2.5 इंचांचा. म्हणजे या चेस्ट साईज मध्ये आपला टक्स असणार आहे 2.5 इंचांचा. तर प्रत्येकाच्या साईजनुसार सुद्धा तुम्हाला इथे टक्स काढता आला पाहिजे, तरच तुमचं प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग ब्लाउज मध्ये येणार आहे. तर इथे आपल्याला टक्स मिळालेला आहे 2.5 इंच. मी इथे 2.5 वर मार्क केलं. आता ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता यानंतर इथे आपल्याला कंबरघेराचा चौथा भाग आधी टक्स घ्यायचा आहे. कंबर आहे 27/4 केलं 6.75 आलं आणि ते टक्स आपण 2.5 घेतलेला आहे प्लस 2.5. तर उत्तर आलेलं आहे 9.25. तर हे 9.25 या लाईन वरती आपण मार्क करायचं आहे. तर बघा इथे 9.25 वरती टेप सेट केला आणि इकडे मी मार्क केलं. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि या लाईन ड्रॉ करून घेतल्या. आता इथे आपल्याला टक्सचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर या लाईनचा सेंटर याचा सेंटर आणि याचाही सेंटर करायचा. यानंतर खालच्या पॉईंट पासून अर्धा इंच बाहेर, तर बाहेर जाताना या पद्धतीने टेप ठेवायचा आहे इकडे या लाईनवर असा. इथून 0.25
असं, आणि इथे सेम याच्यामध्येच. आता हे पॉईंट मिळालेले आपल्याला याच्यामध्ये लाईन अशी घेऊन शेप ड्रॉ करायचा आहे, आणि इथून असा थोडासा कर्व शेप घ्यायचा. तुम्ही हा शेप हाताने सुद्धा अगदी प्रॉपर देऊ शकता जर तुम्हाला थोडी प्रॅक्टिस झाली तर. ओके, तर हा शेप या पद्धतीने येईल. आता ही जेवढी लाईन आहे ही किती आहे? 5.5. तर या लाईनवरती 5.5 कुठे येतात बघायचं आणि आपल्याला तिथे मार्क करायचं आहे. तर हे 5.5 आपल्याला मिळालेलं आहे इथे. आता इथे अंतर किती शिल्लक आहे बघायचं. तर इथे अर्धा इंच आलेला आहे, बरोबर. तर अर्धा इंचाच्या दुप्पट आपल्याला इथे मार्क करायचं आहे. तर इथे मी 1 इंच मार्क केलं. या बाजूने खाली आपल्याला अर्धा इंच मार्क करायचं आहे. जेवढं इथं आहे तेवढंच इथे मार्क करायचं, जेवढं इथं आहे त्याच्या दुप्पट इथे मार्क करायचं, आणि जेवढं इथे आहे तेवढंच या बाजूला इथे मार्क करायचं. तर इथे पण अर्धा इंचवर एक मार्क केला, आणि हे पॉईंट्स आहेत ते या पद्धतीने ड्रॉ करायचे. आता आपण आर्महोल बघूया. इकडचं आपलं ड्राफ्टिंग खाली कंप्लीट झालेलं आहे. आर्महोलवरती टक्स इथे आता 2.5चा घेतलाय, तर आर्महोलचा शेप पहिला देऊन घेऊया. आर्महोलचा शेप ड्रॉ करताना या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवर मार्क केलं, सेंटरपासून 0.25 आतमध्ये मार्क करायचा आहे, 0.25. त्यानंतर इथे आपल्याला तिरकी लाईन ड्रॉ करायची, आणि कोण्यातून आपल्याला फ्रंट पार्टमध्ये मार्क करायचा आहे 0.75. तर मी इथे टेप 2 वरती ठेवला, तर 0.75 माझं येणार आहे. इथे मार्क केलं, आणि इथे आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपला आर्महोलचा शेप ड्रॉ झाला. आता यावरती आपल्याला यात इथे जेवढा टक्स घेतला त्याच्या अर्धा इथे घ्यायचा आहे. तर 1.25 इंचांचा टक्स आपला इथे आर्महोलवरती येईल. तर आर्महोलवरती 1.25 इंच जिथे मिळाले तिथे एक मार्क केलं. 1.25 इंचावरती टेप आपल्याला दुमडायचा आहे, आणि त्याच्या अर्ध मार्किंग जिथे आता आपण डॉट घेतला त्याच्या वरती करायचं, कारण तो टक्स अर्धा वर आणि अर्धा खाली आला पाहिजे. आणि वरती मार्क केल्यानंतर तो पॉईंट आपल्याला एपेक्स पॉईंटमध्ये मिळवायचा आहे. अर्धा इंच खालून 1.25 इंच कुठे येतात बघायचं. तर साधारणपणे हे अंतर अर्धा इंच आहे. अर्धा इंच खालून हे 1.25 इंच मला मिळालेलं आहे इथे. तर मी याच्यातूनच अजून एक लाईन इकडे खाली ड्रॉ करणार आहे. तर ही थोडीशी पुढेपर्यंत घेईल. आता जेवढी ही लाईन आहे ही आहे 5 आणि बरोबर 5 आहे, बरोबर. तर 5 इकडे पण आपल्याला कुठे मिळत आहेत बघायचं. तर हे जिथे मिळाले तिथे एक मार्क दिला, आणि ही आपली पट्टी आहे ही आपल्याला आता अशी ठेवायची आहे या लाईनवरती स्ट्रेट, आणि हा पॉईंट येईपर्यंत पुढे सरकवायची आहे. तो पॉईंट मिळाल्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, आणि याच्यामध्ये इथे आपल्याला आता नवीन आर्महोल ड्रॉ करायचा आहे. तर हा आपला नवीन आर्महोल ड्रॉ झाला. तर हा आहे आपला, एवढं सगळं तुमचं ड्राफ्टिंग झालं की ही चेस्ट 32 वेस्ट 31, आणि इथे पण लिहून ठेवा चेस्ट 32 वेस्ट 27 आहे. ओके, तर या पद्धतीने हे मार्किंग लिहून ठेवायचं. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला हे कट केलं, आता इथे तुम्ही प्रिन्सेस कट घेणार असाल तर इथे तुम्ही छोटा टक्स घ्यायचा आहे, 5 इंच इकडे 5 इंच इकडे, किंवा एक एक लाईन इतकं जरी घेतला तरी बस झालं या टक्ससाठी. कटोरी प्रिन्सेस कट घेणार असाल तर, आणि तो टक्स तुम्हाला इथं याच्यामध्ये मर्ज करायचा आहे. आणि कटोरी घेणार पहिला हे घेऊयात, कट करूयात, आणि मग तुम्हाला मी याच्यामध्ये कोणकोणती कटिंग्स तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये तुम्ही 1 टक्स ब्लाऊज घेणार असाल तर अर्धा इंच आतून या पद्धतीने ड्राफ्टिंग करा, आणि हे तुमचं होणार आहे 1 टक्सचं ड्राफ्टिंग. तर हे मी कट करून घेते. आता ही लाईन आपण पहिला इथे जेवढी इकडे आहे तेवढीच इकडे देऊन घेऊ, आणि इथेही मार्क करूयात. आणि आता इथे अजून एक पॉईंट आपला क्लिअर व्हायचा आहे. जर आपली चेस्ट लाईन, म्हणजे ही जी चेस्ट लाईन आहे आणि आपला हा फ्रंटच्या गळ्याची लाईन ही आहे, चेस्ट लाईनच्या वरती तुम्हाला अर्धा इंचावर एक डॉट पॉईंट द्यायचा आहे, आणि इथे तुम्हाला पट्टी ठेवून बघायची. तुमची गळ्याची रेषा ही जर या लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरून 0.25 अजून मायनस करायचे. इथे आपली ही लाईन जाते खाली, बरोबर, पण वरून अजून 0.25 मायनस करायचे आहेत. तर हे 0.25 मी इथे या पद्धतीने मार्क केलं, आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता हे वरच्या बाजूचं आहे ते सर्व कट होणार आहे आपलं. आता हा टक्स आहे तो पहिल्यांदा इकडचा टक्स मी कट करून घेते. तर तुम्ही 1 टक्स घेणार असाल तर काय करायचं आहे, हा टक्स तुमचा असाच राहील, अर्धा इकडे तुम्ही मार्जिन घेतलंच आहे, हा कट फक्त इथपर्यंत करायचा वरतीपर्यंत.
ओके, या पद्धतीने. आणि हा टक्स तुम्हाला फक्त इथे मायनस करायचा आहे. इथे हा या पद्धतीने फोल्ड केला आणि हा टक्स बरोबर या टक्सवरती तुम्हाला इथे आणून मिळवायचा आहे. तर झाला तुमचा हा वन टक्स ब्लाऊज. डन. वन टक्स ब्लाऊज परफेक्ट. इथे मार्जिन पण मी ठेवलेलं आहे. इथे तुम्हाला आता याच्यामध्ये काही करायची गरज नाही. जसं तुम्हाला ड्राफ्टिंग दिसतंय दाखवलेलं आहे त्या पद्धतीने फक्त कट करा. आणि मार्जिन यामध्ये आता कुठेच घ्यायची गरज नाही. पहिला मी गळा कट करून दाखवते तुम्हाला. हा गळा मी इथून कट केला. आता इथे गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे शेप्स घेऊ शकता. पंचकोनी, पानगळा, कोणताही शेप घेऊ शकता जर तुम्ही फ्रंटमध्ये प्रिन्सेस कट घेत असाल तर. ओके, तर हे सर्व मी इकडून मायनस करते म्हणजे तुम्हाला जे कटिंग आहे ते करून घेते आणि शिलाई मार्जिन कुठे वाढवायचं हे तुम्हाला दाखवते. आता तुम्ही फ्रंटला पॅक ठेवणार असाल आणि बॅकला ओपन ठेवणार असाल तर तुम्ही या बाजूला मार्जिन ठेवायची गरज नाही. बघा, हा आहे आपला फ्रंटचा पार्ट. ओके, तर या बाजूला मार्जिन ठेवायची गरज नाही. इथे फक्त तुम्ही ब्लाऊजवरती टक्स घेतला तरीही चालणार आहे. आणि हा टक्स जर तुम्ही इथे ब्लाऊजवर तुम्हाला दिसायला नको आहे, ब्लाऊज तुम्हाला इथे स्ट्रेट पट्टी हवी असेल तर हा टक्स तुम्ही इथेच कट करून जसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने इथे फोल्ड केला तरीही चालणार आहे. या टक्सवरती इथे मी फोल्ड घेतला आणि हा टक्स इथे दुमटला तर हे आपला टक्स इथे मायनस झाला. इथे फक्त तुमचा थोडासा शेप तिरका होईल, पण हा इथला टक्स तुम्ही जेव्हा स्टिच कराल त्यावेळेला ही लाईन तुमची अगदी स्ट्रेटमध्ये तयार होणार आहे. डन. तर हा तुमचा वन टक्स ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता याच ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा? तर प्रिन्सेस कटसाठी तुम्हाला फक्त ही जी लाईन आहे या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे. हे वन टक्स ब्लाऊज क्लिअर झालं. याच्या पुढे प्रिन्सेस कट तुम्हाला घ्यायचा असेल तर सेम फक्त इथून इथपर्यंतच्या या जो वरचा आपण टक्स घेतला किंवा जी लाईन दुमडली त्याचा सेंटर घ्यायचा. सेंटरमधून या बाजूला म्हणजे गळ्याकडच्या बाजूला 0.25 मार्क करायचं आणि जिथे हा फोल्ड आपण जॉईन केलाय तिथून खाली अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे. तर इथून मी अर्धा इंचावर एक मार्क केला आणि हा पॉईंट इथे आला. ओके, आणि याचा सेंटरचा पॉईंट हा इथे आहे. आता ही आपली आर्महोल शेप पट्टी आहे ती आपल्याला इथे सेट करायची. आता इथे बघायचं, इथे कुठेही आपला कोणा येऊ द्यायचा नाही, कोणा निर्माण करायचा नाहीये. असा पूर्ण कर्व आपला आला पाहिजे. यासाठी जशी आपली पट्टी सेट होते बघायचं. सेट झाल्यानंतर तुम्हाला यातून असा हा शेप ड्रॉ करायचा आहे. तर हा आपला झाला प्रिन्सेस कट. आता आर्महोल चेक करूया. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि आर्महोल यांनी दिलेला आहे 13.5. तर 13.5च्या अर्धा येणार आहे. तर या पद्धतीने टेप दुमडा. 13.5 वरती आर्महोल बघितलात तर आपल्याला मिळालेला आहे हा 5.25 इंच. ओके, तर 5.25 इंच आपल्याला या लाईन वरती मिळायला हवा. तर इथे मी टेप ठेवते. तर हा बघा, हा आपल्याला मिळालेला आहे 7 इंच. 5 इंच जास्तच आहे. क्लिअर? म्हणजे तुम्हाला हा चालणार आहे. फक्त तुम्हाला टीप थोडीशी आतून घेतला तरी हा होऊन जाईल, पण कमी नाही आला पाहिजे. आपल्याला मार्जिन किंवा ह्याच्यासहित थोडासा 5 इंच एक्स्ट्रा झाला तरी चालू शकतो. ओके, तर हा फ्रंट पार्ट झाला ज्याचं आपल्याला प्रॉपर सगळं मिळालेलं आहे. आता याच ब्लाऊजमध्ये तुम्हाला कटोरी मार्क करायची असेल, दाखवू याच्यामध्येच की कन्फ्युजन होईल एवढं तुम्ही करून बघणार आहात प्रिन्सेस कट? कटोरीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं तर कन्फ्युजन होईल का तुमचं? ममता ताई सांगा. कटोरी नेक्स्ट टाईप सांगूया की आताच सांगू? ओके, तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला अजून एक 3 पीस प्रिन्सेस कट कसा कट करायचा ते दाखवते. ओके, आणि मग आपण कटोरी घेऊया. आता 3 पीस प्रिन्सेस कट म्हणजे काय, तर ज्यामध्ये तुम्हाला इथे खाली क्रॉसपट्टी पण हवी असते ब्लाऊजमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही लोअर चेस्टचं मार्किंग किती घेतलंय हे महत्त्वाचं आहे. समजा तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही अंदाजे तुमचा बेल्ट 2 इंचाचा किंवा 2.5 इंचाचा सिलेक्ट करू शकता. समजा मला इथला बेल्ट 2 इंचांचा हवा आहे तर मी काय करेन, 2 मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेईन आणि खालून 2.5 वरती मार्क करेन. तर या पद्धतीने 2.5 वरती मार्क केलं तर हा होणार आहे आपला बेल्ट. या बेल्टचाच पुढे आपल्याला कटोरीमध्ये पण ड्राफ्टिंग लागणारच आहे. ओके, तर यासाठी हे इथे मी मार्क केलं, 2.5 वरती आपण खालून मार्किंग केलं आणि हे कट केलात की हा तुमचा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज होणार आहे. आता इथे तुम्हाला वरच्या बाजूला 1 इंच मार्क करायचं आहे, 1.5 इंच किंवा 1 इंच डिपेंड तुमच्यावर आहे. समजा मी इथे 1 वरती मार्क घेतलं तर माझा हा शेप कसा येणार आहे, इथून शेप मला हा इकडे घ्यायचा आहे. माझं 1 इंच इथं आलं तर हा शेप माझा इथे क्रॉसपट्टीचा असा येणार आहे. तर हे मी कट करेन आणि 3 पीस प्रिन्सेस कट शिवणार आहे त्यावेळेला मला या बाजूमध्ये अर्धा इंच आणि खाली क्रॉसपट्टीमध्ये पण अर्धा इंच ऍड करायचं आहे. आता इथे मी प्लस दाखवते, तिथे तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. प्रिन्सेस कटचं सांगते, हा तुम्ही पार्ट कट करायचा आहे प्रिन्सेस कटला याच्यावरून, आणि इथे पण तुमचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड होईल या पूर्ण पार्टमध्ये आणि इकडच्या पण सेम इकडे पण. आता इथे मार्जिन आहे त्यामुळे इथे ऍड केलं नाही तरी चालेल, पण या आणि या पार्टमध्ये कट झाल्यानंतर इकडे मार्जिन ऍड करायचं.
आता यामध्येच आपल्याला कटोरी ब्लाऊज घ्यायचा आहे. तर कटोरी ब्लाऊजसाठी काय करावं लागेल, जेवढा हा टक्स आहे आपला, इथे कितीचा घेतला होता आपण, 3.25 इंच. तर हे 3.25 इंच बघितलं तर तेवढंच आपल्याला या बाजूला इकडे मार्क करायचं आहे, 3.25. तर हे येणार आहे आपलं इथे. ओके, आता ही जी पट्टी आहे ही तुम्हाला या लाईनवरती, म्हणजे जी क्रॉस पट्टी आपण मार्क केली त्या लाईनवरती इथे स्ट्रेट ठेवायची आहे आणि पुढे पुढे यायचं आहे. या पॉईंटपर्यंत येईपर्यंत तुम्हाला पुढे यायचं आहे. तर हा पॉईंट मला इथे मिळाला, बरोबर. तर मी इथून ही लाईन अशी ड्रॉ करणार आहे. क्लिअर. आणि या बाजूने आपल्याला वरती घ्यायचं आहे 1 इंच. तर मी इथे टेप ठेवला आणि 1 इंच कुठे टच होत आहेत बघितलं, तर हे 1 इंच माझं इथे टच होते या कर्व शेपला. ओके, तर हे मी इथे मार्क केलं आणि याच्यातून आता मला इकडे कटोरीचा शेप ड्रॉ करायचा आहे. ही फ्रेंच कर्व आपल्याला घ्यायची आहे. इथे हा पॉईंट सेट करायचा आणि या दोन्हींमधलं अंतर आपल्याला, आपली चेस्ट साईज 35च्या आतमध्ये असेल तर आपल्याला 1.5 इंच तरी कंपल्सरी मिळालं पाहिजे आणि 35च्या पुढे असेल तर हे अंतर आपल्याला 2 इंच कंपल्सरी मिळालंच पाहिजे. ओके, तर इथे आता पहिला ही फ्रेंच कर्व ठेवून बघायची आणि इथे आता आपल्याला अंतर किती मिळते बघायचं. तर इथे आपल्याला हे अंतर मिळालेलं आहे 1.25 इंच. ओके, म्हणजे चालणार आहे आपल्याला. तर ठीक आहे, आपण काय करूया, इथून ही लाईन ड्रॉ करूया आता. तर हा झाला आपला कटोरी पॅटर्न. आता तुम्ही हा कट करायचा आहे. इथून हा कट होईल, ही क्रॉस पट्टी निघेल आणि हा पार्ट तुमचा एकत्रित निघेल. इथला टक्स तुमचा साईजनुसार किती घ्यायचा आहे ते तुम्ही बघायचं आहे. तर याच्यानुसार आपला सेंटरचा टक्स येणार आहे 28 साईजमध्ये, 28 ते 35 मध्ये 1 इंचांचा. अर्धा इंच मार्क करावा लागेल. तर हे अर्धा आणि इकडे अर्धा. तर हे मार्क करायचं. हा टक्स आपल्याला यामध्ये मिळवायचा आहे. कटोरी असेल तर काय चेंजेस, प्रिन्सेस कट असेल तर काय चेंजेस, सगळे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ बघत बघतच तुम्हाला याचं ड्राफ्टिंग करायचं आहे. क्लिअर होतंय. कटोरी ब्लाऊज असेल तर हा टक्स तुमचा मोठा होणार आहे, 1 इंचांचा होईल हा टक्स तुमचा. तर हा इथे असा मायनस होईल आणि कटोरीचा शेप तुमचा हा असा इकडून कट होईल, हा असा इकडून कट होईल. आता हे जे आहे ते हे कटोरी कट करताना हे तुम्ही कट करायचं आहे. क्लिअर. काही शंका. तर आता याचा बॅक पार्ट आपण बघूया. फ्रंट पार्ट आपण कट केला, आता याचा बॅक पार्ट ड्रॉ करूया आणि मग याची क्रॉस पट्टी कट करूया. तर हे बॅक पार्टसाठी आता दोन्ही फ्रंट आणि बॅक डीप असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, फक्त एक लाईन खाली यायचं आहे इथे. तर एक लाईन खाली यायचं आणि हा आपला फिटिंगचा जो पॉईंट आहे तो आपल्याला या लाईनवरती इथे जुळवायचा आहे. फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन या पद्धतीने इथे जुळवायची आणि जेवढं अंतर इकडे खाली राहतंय तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ही लाईन पण आपल्याला इथे ड्रॉ करायची. आता हा पार्ट आपण उचलून घेऊया. आता हे जे आर्महोलचं मार्किंग आहे हे बरोबर याच्या बरोबर इथे जुळवून घ्यायचं. कर्व व्यवस्थित गोलाईमध्ये आला पाहिजे. आता हे अंतर आपलं इथं फिटिंगचं आपल्याला मिळालेलं आहे. हा पार्ट बाजूला ठेवला आणि वरून आता आपल्याला टोटल बॅक साईडची लेंथ 12 किंवा 12.5 तयार चालणार आहे. 12 इंच तयार हवी असेल तर आपल्याला इथून 13 इंचवर मार्किंग येणं आपलं गरजेचं आहे. ओके, तर मी इथून 13 वरती इथे मार्क केलं तर ही लाईन मला इथं मिळाली आणि 12 इंच 12.5 इंच तयार हवी असेल तर 13.5ची लाईन मला लागणार आहे. बरोबर. तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या हिशोबाने की तुम्हाला 12 इंच उंची हवी आहे की 12.5 इंच. तर समजा इथे मला 12 इंच बॅक साईडला हवी आहे म्हणून मी 13 वरती मार्किंग घेतलं. तर 13 वरती मार्किंग घेतल्यानंतर ही लाईन आहे ही तुम्हाला अशीच पुढे ओढून घ्यायची आहे थोड्या अंतरावर. ओके, आणि तिथून मग ही लाईन तिरक्यामध्ये तुम्हाला या लाईन बरोबर जुळवायची आहे. तर असं आपलं हे ड्राफ्टिंग असणार आहे. क्लिअर. आता हे बॅक पार्टचं पण आपण कटिंग करून घेऊया. इथे तुम्हाला उंची बॅक साईड मध्ये कुठे कमी पडली का, प्रॉपर मिळाली ना उंची. जरी वरच्या बाजूनी हे एवढं मायनस झालेलं असलं तरी तुम्हाला प्रॉपर उंची मिळाली. तर याच पद्धतीने तुम्हाला ड्राफ्टिंग बघायचं आहे आणि साईजनुसार काही चेंजेस आहेत. सूत्र, आर्महोल सूत्र, जे काही चेंजेस आहेत ते तुम्ही बघायचे आहेत. आता इथला पहिला आपण आर्महोल बघूया आणि मग कटिंग घेऊया. ओके, इथे आता आपला वरच्या बाजूनी अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे एवढं. बरोबर. हे मार्क केलं आणि इथून खाली आपला आर्महोल बघायचा आपल्याला किती आहे. तर हा आपला बरोबर 7.25 इंच आलेला आहे. बरोबर. फ्रंटमध्ये आपला 7 आला पण बॅक पार्टमध्ये एक्झॅक्टली 7.25 आपल्याला आपल्या आर्महोलच्या अर्धा मिळालेला आहे. म्हणजे आपलं हे ड्राफ्टिंग परफेक्टली डन आहे, बरोबर आलेलं आहे. क्लिअर. तुम्ही जेव्हा ड्राफ्टिंग केलं होतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी चेक केल्या होत्यात का ताई? ममता ताई, माईक ऑन करा आणि अनुभव सांगितलात तरी चालेल. तुमचं ड्राफ्टिंग कसं घेत होतात तुम्ही आतापर्यंत? आर्महोल बरोबर येत नव्हतं ना माझं. आता आलं बरोबर? हो, आता आलो. ते कंबर आपल्या बेल पण बरोबर येत नव्हता, हो का? छोटा येत होता तो.
हा 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 फ्रंट साईडचा. हा. बरं, आता तुम्हाला तुमचा आर्महोल प्रॉपर मिळाला आणि प्रॉपर ड्राफ्टिंग पण मिळाली. हो. तर याच भीती पद्धती वाटत होती मी छान येणार की नाही येणार तशीच अर्धी कटिंग राहू दिली. हा मग हा तुम्हाला मेसेज केला मी की असं असं आहे, हा 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 प्रॉब्लेम येणार आहे. मग नंतर मी म्हटलं की नाही एक बार यांना म्हणून पाहिजे की एक बार कटिंग दाखवून द्यायची. हा. ते पहिल्यांदा होतं असं की आपल्याला छोटी साईज असली तरी प्रॉब्लेम येतात आणि हेवी साईज असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम येतात आपल्याला ड्राफ्टिंग करताना. आणि म्हणूनच प्रत्येक साईजमध्ये आपण प्रॅक्टिस करायची. कुठलीही साईज आली, आता तुम्ही तुमचं शिवताय तोपर्यंत ठीक आहे, आपण आपल्या साईजमध्ये फक्त कटिंग केलं झालं होऊन जातं. पण जेव्हा तुम्ही बाहेरचे हो. बाहेरचे ब्लाऊज घ्यायला लागले ना की मग बरेचसेच प्रॉब्लेम्स आपल्याला यायला लागतात मग. आणि ते मेन म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर आता इथे मी तुम्हाला बॅगच्या गळ्याचं ड्राफ्टिंग दाखवते आणि प्रॉपर गळा पण तुम्हाला कट करून दाखवते. तर आता इथे तुम्हाला आपण घेतलं होतं 3.25 इंच, बरोबर. 3.25 बघितलं कुठे आलं, तर हे आपण केलेलं आहे मार्क अगोदरच इथे. आणि हे आपलं गळ्याचं मार्किंग हे सुद्धा कट करून घेऊ. आपल्याला हवं तिथे आपण मार्जिन ॲड करूयात. हे जर इथेच मी आता ठेवून दिलं तर तुम्हाला कन्फ्यूज होईल तुम्ही पण की हे इकडे काय राहिलेलं आहे एक्स्ट्रा. ओके. तर आता इथे बघा गळारुंदी एवढीच आलेली आहे, पण तुम्ही खालच्या बाजूनी तुम्हाला हवी तेवढी गळारुंदी घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे मी पाठीमागचा बेल्ट 2 इंच ठेवणार होते, बरोबर. तर मग मला पाठीमागचा बेल्टमध्ये खालच्या बाजूला फिनिशिंगसाठी म्हणजे जो काही बेल्ट लावेन किंवा पट्टी लावेन किंवा काही करेन, इथलं फिनिशिंग येण्यासाठी मला अर्धा इंच हवा आहे. आणि गळ्याला गोट घेणार असेल तर गोटसाठी 5 इंच लागणार आहे. तर टोटल मी ॲड किती करेन याच्यामध्ये, 1.25 इंच. म्हणजे 2 अधिक 1.25 इंच घेतलं तर मला कितीवर मार्क करावं लागेल, 2.25 इंचांवर. तर मी हे इथे 2.25 वर मार्क केलं. आता इथे वरती गळारुंदी किती आहे पहिला चेक करूया. इथे आपल्याला गळारुंदी मिळालेली आहे 2.25 इंच. ओके. तर हे 2.25 इंच पहिला तर तुम्ही इथे मार्क करा. आणि आता तुम्हाला इथे गळारुंदी खालून किती हवी आहे, 2.5 इंच किंवा 2.25 इंच. तर तुम्ही खालच्या बाजूनी ही गळारुंदी वाढवू शकता. खूप छान फिटिंग फिनिशिंग येते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. गळा खूप सुंदर बसतो आणि इकडून सुद्धा गळा बाहेर जात नाही, उतरत नाही. आता मी तुम्हाला एक ब्लाऊज दाखवणार आहे, त्याची सुद्धा पाठीमागची पट्टी आहे ही 2च इंच आहे तयार, पण तो गळा इतका सुंदर झालेला आहे. हे बघा इथे मी जेवढं तुम्हाला गळारुंदी हवी आहे ते मार्क केलं. इकडून मी 2.25 मार्क केलेला आहे आणि ही लाईन इथे तिरकी ड्रॉ करून घ्यायची. आणि यामध्ये तुम्हाला तुमचा जो गळा हवा आहे तो ड्रॉ करा. गोल आहे, आता हा थोडासा इथून बाहेर घेतला आणि असा इकडे शेप दिला तरी सुद्धा तो एक वेगळाच गळा आपला इथे तयार होईल. समजा या पद्धतीने इथे. तर काही शेप तुम्ही यामध्ये आता घेऊ शकता. बेसिक काय आहे, तुमचा आर्महोल उतरला नाही पाहिजे, तुम्हाला प्रॉपर हा आर्महोल मिळाला पाहिजे, हा आर्महोल टाईट नाही झाला पाहिजे घातल्यानंतर ब्लाऊज, परफेक्ट लुझिंग पण राहिलं पाहिजे आतमध्ये. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये क्लिअर करता आले पाहिजे. ओके. तर आता हे आपलं ड्राफ्टिंग कंप्लीट झालं. जसं यामध्ये आता तुम्ही कट करून घेणार असाल तर कटोरी ब्लाऊज कटिंग करून ठेवू शकताय. प्रिन्सेस कट म्हणालात तर प्रिन्सेस कट कटिंग करून ठेवू शकताय. आणि 3 पीस प्रिन्सेस कट सुद्धा मी यामध्ये सांगितलेलं आहे. फोरटक्स मात्र यामध्ये आता सांगत नाही मी, कारण यामध्ये खूप ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि फोरटक्समध्ये इथला टक्स आहे तो सुद्धा वेगळा येतो. त्याच्यामुळे फोरटक्स तुम्ही स्वतः ड्राफ्टिंग करून बघा. काही चेंजेस वाटले, तुम्हाला नाही जमलं तर मला सांगा, आपण पुन्हा बघूयात. ओके. बाही कशी कट करायची हेही तुम्हाला डिटेलमध्ये मी शिकवलेलं आहे. त्यामुळे आता बाही तुम्ही कट करायची आहे आणि मला त्याचा फोटो टाकायचा आहे. ओके. ममता ताई, बाहीचं कटिंग पहिला फोटो टाका मला. तुमचा हा आर्महोल प्रॉपर जुळला पाहिजे बाही बरोबर. किंवा हो हो बाही याच्या बरोबर आपण बाही कशी कट करायची याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा. हो. हा. आणि दोन्ही ठीक आर्महोल आहे. चेक करा आणि आर्महोलचं कटिंग करून मला फोटो टाका आणि मग फायनल कटिंग करा ब्लाऊजचं. ओके. ओके. आता यामध्ये आत्ता घेतलेल्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर तुमचा माईक ऑन करा, विचारा. आणि मग मी तुम्हाला ब्लाऊज पण एक दाखवणार आहे. हे कटोरी कट केल्याच्या नंतर आपण जो टक्स घेतो तिथे पण मार्जिन ऍड करावं लागेल ना? हो हो. यामध्ये इथे आपण हा कट हा. करणार आहे, हे सगळं कटिंग करणार आहे आपण आता कटोरी कट करताना. हे वन टक्स हा. होतं म्हणून मी ठेवलं होतं याच्यामध्येच मार्जिन, बरोबर. पण जेव्हा कटोरी घेणार त्यावेळेला हे इथपर्यंत प्रॉपर कट करायचं हे. अच्छा. आणि नंतर पुन्हा ऍड हा. करायचं मग? नंतर पुन्हा ऍड करायचं ब्लाऊजमध्ये. ओके. मेन फॅब्रिकवर अस्तरवर कट करताना या बाजूला पण अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं. हं. ओके. आणि जे कटोरीच्या साईडला म्हणजे योपट्टीच्या वरतीचा जो फुला दाखवलाय तर तिथे पण आपण ब्लाऊजवर टाकताना ऍड करायचं का? हो हो. या तिथे नाही बाजूला खाली? इकडे इकडे पण हे जे आपण आता मी दाखवू का तुम्हाला यामध्ये कट करून, म्हणजे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम पण हा तुम्हाला हा. कळतील. आता हे मी कट करते. हे पहिला ही क्रॉस पट्टी कट करूया. हं. ओके.
क्रॉस पट्टी जोडायची कशी हे जोडून घ्यायची आहे क्रॉस पट्टी. आणि आता हा कटोरीचा पोर्शन कट करायचा आहे. तर कटोरीमध्ये पहिला हे आतलं जे मार्जिन आहे ते मी इथे कट केलं तरी चालणार आहे, किंवा जर तुम्ही हे ठेवून कट केलात तर तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये मार्जिन ऍड करावं लागणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत. ओके. तर कटोरीमध्ये अजून एक हे आहे, तोही पॉईंट तुम्हाला सांगते. तर हा कट केल्यानंतर इथे तुम्हाला एक टक्स घ्यायचा आहे. कुठले म्हणजे हे जेव्हा आपण कट करतो ना त्यावेळेला हा पार्ट खूप लॉंग बनतो स्टिच करताना. तर याच्या आणि याच्यामध्ये सेंटर पकडायचा कुठेतरी एक ठिकाणी, इथे आणि सेम तिथेच त्याच्या वरच्या पार्टमध्ये इथे आपल्याला असा टक्स घ्यायचा आहे, जो 5 इंचाचा असणार आहे दोन्हींमध्ये. ओके. इथे आणि इथे, मग हे तुम्ही इथे असं करून ठेवलात तरी चालेल. पिनअप इथे सुद्धा असं. आता हे केलं की आपला हा शेप बरोबर असा गोल येतोय की नाही बघा. हा थोडासा लांबट वाटतोय ना, पण जेव्हा तुम्ही इथे 5 इंच दुमडाल त्यावेळेला हा शेप बरोबर असा कर्वमध्ये येतो आणि फिटिंग चांगली येते या पद्धतीने कराल त्यावेळेला. आणि आता हे सुद्धा मी कट करते, तुम्हाला पुन्हा पुन्हा ते लक्षात राहायला म्हणजे लक्षात पण प्रॉपर राहील. आणि हे कट करताना काय करायचं आहे, जेव्हा इथे हा टक्स येतो त्यावेळेला अजून एक लाईन इतकं इकडे बाहेर घ्यायचं आहे तुम्हाला, जेव्हा कटोरी कट करणार आहात त्यावेळेला. आणि मग ही लाईन आपल्याला इथे सेंटर पासूनच घ्यायची आहे, जी अशी येईल. हे कापड आहे ते म्हणजे काय म्हणतो आपण तिरक्यामध्ये असतं आणि ते तुम्ही स्टिच करायला गेलात की ते अजून लांबतं आणि ते लांबू नये म्हणून काय करायचं, पिनअप करून ठेवायचं, म्हणजे पुन्हा त्याचा प्रॉब्लेम आपल्याला होत नाही, लांबत नाही ते फॅब्रिक. पण सर्व साईडला आहे का रे? सर्व साईजला 28 पासून 46 50 पर्यंतच्या सगळ्या साईजना सेम इथला टक्स तुम्हाला 5 इंचाचा घ्यायचा आहे हे कट केल्यानंतर. हे पण तुमचं इथे पिनअप होईल हे जे आहे हे, आणि इथे पण इथे आणि इथे सेम टक्स हा मर्ज करायचा आणि हा इथे ठेवून द्यायचा असा. हे अर्धा इंच यामध्ये, इकडे अर्धा इंच, इथे नाही, सगळे. जिथून आपण पट्टी लावणार आहे तिथे तिथे खाली. हो, या बाजूला पण इथे आणि इथे. हा हा. कारण ह्यामध्ये आपण टोटल उंचीमध्ये फक्त 1 इंच ऍड केले. मगाशी बघितलं ना, 1.5 इंच ऍड केला असाल तर तुम्ही इथे मार्जिन नाही दिलं तरी चालेल. पण जर तुम्ही 1 इंच ऍड केला असाल तर मात्र यात आणि या दोन्हींमध्ये मार्जिन द्या, नाहीतर मग तुमचा अर्धा इंचानी ब्लाऊज कमी होण्याची शक्यता आहे. ओके. हा बरोबर. मॅडम 4 टक्स मध्ये पण तसंच करायचं, इकडे ऍड करायचा. फोर्टक्स मध्ये पण हो, क्रॉस पट्टीच्या दोन्हींमध्ये, कारण 1 इंच उंचीत ऍड केलेलं असतं फोर्टक्स मध्ये पण आपण, त्यामुळे तिथे पण तुम्ही दोन्हींमध्ये मार्जिन ऍड करायचं. यामध्ये पण अर्धा इंच आणि क्रॉस पट्टीमध्ये पण अर्धा इंच. उंची फ्रंटची जास्त असेल तरच फ्रंटचा पार्ट जास्त लॉंग येतो, नाही तर फ्रंट आणि बॅकमध्ये समजा 1.5 किंवा 2 इंचांचा डिफरन्स असेल तर आपला ब्लाऊज तयार झाल्यानंतर बॅक पार्टच्या बरोबरच साधारणपणे दिसतो. कळलं? तर हा पार्ट आपल्याला याच्यावरती इथे ठेवायचा. त्यानंतर हां, या कटोरीमध्ये या बाजूला मी जिथे जिथे प्लस दाखवलेला आहे त्या सर्व बाजूमध्ये कटोरीमध्ये मार्जिन तुम्हाला ऍड करायचं आहे. कटोरीमध्ये सगळीकडेच ऍड करायचं, फक्त गळ्याकडच्या बाजूला ऍड करायचं नाही, बाकी सगळीकडे मार्जिन ऍड करा. आता हा पार्ट आपला इथंपर्यंत जॉईन झाला बरोबर. त्यानंतर इथून हा पार्ट उचलायचा, त्यानंतर ही पट्टी आपली लागेल इथून, त्यानंतर इथून आपला हा पार्ट लागेल बरोबर. हे सगळं जॉईनिंग प्रॉपर होईल तुमचं. क्लिअर? तर या पद्धतीने क्रॉस चेक करून बघायचं. आणि हे आपले पार्ट सगळे रेडी झालेले आहेत. गळा सुद्धा तुम्ही कट करणार असाल तर कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, या बाजूला गळा असा थोडासा वरती ठेवायचा शिल्लक हे, आणि नंतर गळ्याचा शेप तुम्ही ड्रॉ करायचा आहे, कट करायचा आहे. तर इथे मी असा हा गोल गळ्याचा शेप कट करणार आहे. तर हा आपला 32 चेस्ट साईज, वेस्ट 27 हा कटोरी ब्लाऊजचा ड्राफ्टिंग आपलं कंप्लीट झालेला आहे. आणि ब्लाऊज आज तुम्हाला एक दाखवायचं आहे, ज्याची मी ऍक्च्युली हा ब्लाऊज टाकलेला आहे युट्यूबवरती, पण सकाळी मी तो ब्लाऊजचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. हो, फॅब्रिकवरतीच सांगते. 1 टक अस्तरवरती या पार्टमध्ये सगळ्या बाजूने मार्जिन ऍड करायचं आहे.